त्याच्यानंतर शौनकादिक ऋषी म्हणतायत, महात्मन धन्यस्त्वं मुनी शार्दूल श्रवण प्रीतिलालसा अतो विचार्य सुधिया वच्मि शास्त्रं महोत्तमम्। सूतजी महाराज म्हणतायत तुम्ही धन्य आहेत हे शार्दूल, शार्दूल म्हणजे सिंह, की तुमची वृत्ती कशी आहे, सिंहासारखी आहे, एखाद्या वाघासारखी आहे। श्रवण प्रीती लालसा, अतिशय सूक्ष्म कानांनी जे श्रवण करत आहे। जंगलामध्ये कोणता प्राणी बाजूने फिरतोय, जेव्हा कानाने ऐकतायत अतिशय हळुवार पावलांनी जाऊन त्या प्राण्याला पटकन पकडण्याचं कार्य तो सिंह, तो वाघ करत असतो। कशामुळे? कानांनी सूक्ष्म श्रवण केल्याचा परिणाम। म्हणून तुम्ही कसे आहात? शार्दूल आहात, श्रवण प्रीती लालसा, तुमच्यामध्ये श्रवणाची लालसा आहे। कलियुगामध्ये श्रवणाची लालसा कुणाला राहिलेली नाही। जर कुणाला म्हटलं हे तुम्ही श्रवण करा, लोक म्हणतात नाही आम्हाला तुम्ही कोणतंही काम सांगा, चटया टाकायचं काम सांगा, झाडायचं काम सांगा, तिकडे स्वयंपाकामध्ये कोणतं काम असेल तर ते सांगा, पत्रिका वाटायच्या असतील ते सांगा, पण कथेमध्ये बसायचं सांगू। कारण प्रत्येक जण सांगण्यासाठी बसलाय, ऐकण्यासाठी बसायला कोणीही तयार। ही कलियुगाची स्थिती आहे। प्रत्येक जण बोलण्यासाठी बसले। जेव्हा मनुष्य स्वतः शांत होईल तेव्हा तो कुणाचं तरी श्रवण करतो, तोपर्यंत तो कुणाचं श्रवण करत नाही। म्हणून शिवाकार शांताकार जेव्हा मनुष्य होतोय तेव्हा श्रवण प्रीतीची लालसा होते, शिव स्वरूप होण्याची लालसा शौनकादिक ऋषींच्या अंतकरणामध्ये आहे। म्हणून सूतजी महाराज म्हणतायत तुम्ही धन्य आहात की तुम्हाला श्रवणाबद्दल प्रीती आहे। धन्यस्त्वं मुनी शार्दूल श्रवण प्रीती लालसा अतो विचार्य सुधिया वच्मि शास्त्र महोत्तमम। तुम्ही मला जे शास्त्र विचारलेलं आहे ते सुद्धा अतिशय पवित्र आहे, सर्वार्थाने पूर्ण आहे। सूतजी महाराज म्हणतायत, महात्मन एकच सांगा, सर्व सिद्धांत निष्पन्नम भक्त्याधिक विवर्धनम शिवतोषकरो दिव्यो शृणु वत्सरसायनम। ऐका, तुम्हाला सर्व साराचं सार रसायन सांगतोय की जे साक्षात भगवान महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेलं आहे। कालव्याल महात्रास विध्वंस करमोत्तमं शैवं पुराणं परमं शिवलोक्तं पुरामुने। जे भगवान महादेवाच्या मुखातून प्रकट झालेलं आहे ते शिवपुराण आहे। म्हणतात शिवनोक्तम पुरामुने, पूर्वी महादेवाच्या मुखातून शिवपुराण निघलेलं आहे। सगळ्यात महत्वाचं, भगवान परमात्म्याच्या मुखातून शिवपुराण निघलं, परंतु सर्व पुराण आणि सर्व वेद ज्या भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेले आहे ते साक्षात भगवान श्री शिवजी आहे। सर्वप्रथम या जगतामध्ये शब्द तयार झाला ओंकार, ओंकारापासून निर्माण झाला गायत्री मंत्र, गायत्री मंत्रापासून निर्माण झाले 4 वेद, 4 वेदानंतर निर्माण झाले 18 पुराण आणि 18 पुराणांचं सार सोप्या रूपाने लिहिलेलं आहे 100 उपनिषदामध्ये। याचा अर्थ जी सुरुवात झालेली आहे ती ओंकारापासून झालेली आहे। आणि ओंकार भगवान महादेवाच्या डमरूमधून आणि महादेवाच्या श्वासातून, महादेवाच्या मुखातून उत्पन्न झालेलं आहे। शिवपुराण सुद्धा शिवजींच्या मुखारविंदातून निर्माण झालेलं आहे। सर्वप्रथम शिवजींनी शिव महापुराण कथा ही नंदिकेश्वराला सांगितलेली आहे आणि सनकादिकांना सांगितलेली आहे। नंदिकेश्वरांनी जेव्हा सनकादिकांना कथा सांगितली, सनकादिकांनी वेदव्यासजींना सांगितली आणि वेदव्यासजींनी त्या शिवपुराणाचं लिखाण केलेलं आहे। या शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत, त्याच्यानंतर 7 संहिता आहे आणि 493 त्या ठिकाणी अध्याय आहेत।
24,000 श्लोकांनी शिवमहापुराणाची रचना झालेली आहे. अशा शिवपुराणामध्ये 7 संहिता सांगितलेल्या आहेत. तत्पूर्वी या पुराणामध्ये महात्म्य वर्णन करत असताना म्हणतायत की शिवमहापुराण हे किती पवित्र आहे, किती जगत उद्धारक आहे, सगळ्यांचं कल्याण करणारं आहे. याच्यासाठी पहिला दृष्टांत देत असताना म्हणतात, आसित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बलाः दरिद्रो रसविक्रेता वेद धर्म परान्मुखाः. श्री शिवपुराण किती उद्धारक आहे याचं वर्णन करत असताना पहिला दृष्टांत देत आहेत. म्हणतात, एक किरात नावाचं नगर होतं आणि त्या किरात नगरामध्ये एक ज्ञान दुर्बल म्हणजे ज्ञानहीन असणारा ब्राह्मण आहे. कसे आहेत म्हणतात, दरिद्रो अतिशय गरीब आहे, रस विक्रेता वेद धर्म परान्मुखा वेद धर्माच्या विरुद्ध वागणारा एक दरिद्री ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते. वेद धर्माच्या नुसार आचरण करणं म्हणजे काय, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. अशा पद्धतीने वेदाने सांगितलेल्या नियमाचं आचरण करणं म्हणजे वेदाचं आचरण करणं. परंतु याच्यापैकी कसलंही आचरण न करणं म्हणजे वेद विरुद्ध आचरण करणं. ब्राह्मण कसे होते म्हणतात, अतिशय दरिद्री, अतिशय वाईट, वेदाच्या विरुद्ध आचरण करणारे दुराचार्य होते. आणि दुराचार्य असताना दुसऱ्यांचं धन हडप करायचं, दुसऱ्यांना फसवायचं, स्वार्थ वृत्तीने आपलं घर भरायचं, हे जीवन कार्य त्यांचं चालू असताना घटना एक दिवस अशी घडली की ते एका तलावावर स्नानासाठी गेले. आणि स्नानासाठी गेल्यानंतर त्यांनी एका शोभावती नावाच्या स्त्रीला बघितलं. जी स्त्री अतिशय सुंदर होती, परंतु बाह्य अंगाने सुंदर आहे परंतु अंतरंगाने अतिशय मलिन, पाप बुद्धी असणारी ती स्त्री. त्या स्त्रीला बघितलं. त्या स्त्रीने जवळ त्या ठिकाणी बोलावल्यानंतर ब्राह्मण त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या जवळ गेले. त्या स्त्रीच्या वेगवेगळ्या हालचालींचा परिणाम ब्राह्मणांचं आकर्षण वाढलं आणि त्या स्त्रीला ते ब्राह्मण घरी घेऊन आले. जेव्हा ते देवराज नावाचे ब्राह्मण जे किरात नगरामध्ये राहत आहेत त्या स्त्रीला घरी घेऊन आले. घरी माता पित्यांना वाईट वाटतंय, घरामध्ये पत्नी होती, पत्नीला वाईट वाटतंय. माता पिता विचार करू लागले, घरामध्ये पत्नी असताना याने परस्त्रीला कसं आणलेलं आहे. म्हणून घरामध्ये माता पिता अतिशय दुःखी झाले. मुलाला समजवण्याचा प्रयत्न करू लागले, बाळा हे चांगलं नाही, तू पाप कर्म करतोय, हे शास्त्र निषिद्ध आहे, शास्त्राच्या विनमुख तुझं वर्तन आहे. देहाने जरी ब्राह्मणत्व प्राप्त झालेलं आहे तरी देखील कृतीने तू ब्राह्मण विरुद्ध कार्य करतोय. अतिशय दुःखी झालेले आहे. आणि व्यसन करणारे, रसपान करणारे, पाप बुद्धी असणाऱ्या ब्राह्मणाने आई वडिलांचं ऐकलेलं नाही. आई वडील पुन्हा पुन्हा विनंती करत आहेत. एक लक्षात ठेवा, एक विशिष्ट कालावधी असतो संस्कार घडवण्याचा. जन्माला आले, बालक जन्माला आल्यानंतर घरामध्ये जर योग्य प्रकारांनी सुसंस्कार दिले तर भविष्यामध्ये ही संस्काराची शिदोरी ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ आई वडील नसले तरी तो व्यक्ती कधीही बिघडू शकत नाही. कारण त्याच्याजवळ आई वडिलांच्या संस्कारांची शिदोरी असते. परंतु बाल्यावस्थेपासून जर लक्ष विचलित झालं, लक्ष दिलं गेलं नाही आणि मुलगा मोठा झाला आणि मग नंतर समजलं की हा जास्त बिघडायला लागलेला आहे आणि मग नंतर आपण डोक्याला हात लावत असणार तर याच्यामध्ये दोष कुणाचा आहे? आई वडिलांचा आहे. जोपर्यंत माती ओली असते तोपर्यंत त्या मातीला जो आकार पाहिजे तो आकार देता येतो. कधी भांड बनवता येते, कधी प्राण्याचा आकार देता येतो, कधी फळाचा आकार देता येतो, कधी माठाचा आकार पाहिजे तो आकार देता येतो. केव्हा? जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंत. एकदा की माती कोरडी झाली आणि मग नंतर म्हटलं की हा आकार थोडा बदलून बघूया, चालेल का? आणि बदलण्याचा प्रयत्न केला तर ते भांड फुटल्याशिवाय राहणार नाही.
तसं वेळ गेली आणि मग नंतर पश्चाताप करू लागले. म्हणून संस्कार हे बाल्यावस्थेपासूनच सुरू झाले पाहिजे. जोपर्यंत बालक लहान आहे तोपर्यंत संस्कार घडतात. आणि प्रत्येकाचं एक आद्य कर्तव्य आहे. केवळ मुलांना जन्माला घालणं हे कर्तव्य नाही, तर आपण ज्यांना जन्माला घातलेलं आहे त्यांना सुसंस्कारित करणं, त्यांना योग्य मार्गाला लावणं हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि जे आई वडील आपल्या मुलांना सुसंस्कारित करत नाहीत ते आई वडील पापाचे भागीदार बनतात. अंडरलाईन अँड इन ब्रॅकेट दिस सेंटेन्स. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये हे वाक्य कोरून ठेवा. केवळ जन्माला घालणं, लहानाचं मोठं करणं, त्यांच्या सुखसुविधा त्यांना पुरवणं, पोट भागवण्यासाठी एखादा व्यवसाय शिकवणं, त्यांचं लग्न लावून देणं, त्यांच्यासाठी घर बांधणं ही पशुक्रिया आहे. पशु सुद्धा काय करतायत? पशु सुद्धा बालकांना जन्म देत आहेत. पशु सुद्धा त्या पिलांना जन्म दिल्यानंतर कुठून तरी दाना आणतायत, तो चोचीमध्ये बारीक करतायत, पिलांच्या मुखामध्ये घालतायत, तेही कुठेतरी घरटं बनवतायत आणि घरटं बनवल्यानंतर पिलांना त्या ठिकाणी ठेवतात. आपणही तेच करतोय. जन्म देतोय, मोठं करतोय, सुविधा देतोय, खायला प्यायला घालतोय, हे सगळं करतोय. पण आपण हे एक गोष्ट केली पाहिजे, तर त्याच्यासोबत सुसंस्कार सुद्धा दिले पाहिजे. ते जर बाल्यावस्थेपासून चुकले तर भविष्यामध्ये त्याच्यामध्ये बदल करणं फार कठीण आहे. एक मुलगा लहान वयामध्ये असताना, बाल्यावस्थेमध्ये असताना शाळेत जायचा आणि शाळेत गेला की वेगवेगळ्या वस्तू चोरून आणायचं. कधी पेन्सिल आणली, कधी पट्टी आणली, कधी कुणाची वही आणली, कधी पाटी आणली, कधी दप्तर आणलं. आईने बघितलं मुलगा लहानाचा मोठा मोठा होतोय आणि एक एक वस्तू घेऊन येतोय. पण आई म्हणायची आणलंय ना, राहू दे, लपून ठेव. कारण आई सुद्धा जरा चमत्कारी. आणि जेव्हा त्या वस्तू आणल्यानंतर त्या मुलाला रागवत नव्हती, भविष्यामध्ये काय झालं, ही जी चोरी करण्याची सवय आहे ही वाढली आणि ही सवय वाढता वाढता तो मोठा चोर झाला, मोठमोठे डाके टाकायला लागला. आणि अशी चोरी करत असताना एक दिवस पोलिसांच्या हातामध्ये पकडला गेला. चोऱ्या करताना जर कोणी हातात सापडलं तर त्यांना समाप्त करतोय. आणि मोठा गुंड झाला, पोलिसांच्या हातामध्ये सापडला आणि त्याला शिक्षा दिली गेली, मृत्यूदंड. पण मृत्यूदंडाच्या वेळेस सुद्धा विचारलं जातं शेवटची इच्छा काय आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे. म्हणले मला माझ्या आईला शेवटी का असेना भेटायचं. पोलिसांना दया आली, कितीही मोठा चोर असला शेवटी आईबद्दल माया आहे. म्हणले आईला बोलवून घ्या. आईला बोलवलं गेलं, त्या कारावासामध्ये सोडलं गेलं. त्या कारागृहामध्ये आई गेली. शेवटी मुलाला बघायचं होतं. आई मुलाच्या जवळ गेली, डोळ्यामध्ये अश्रू होते. मुलगा आईच्या जवळ गेला, कानाच्या जवळ तोंड नेलं आणि मुलाने कडकडून कानाचा चावा घेतला. जसा कानाचा चावा घेतला त्या ठिकाणी कान रक्त बंबाळ झाला, रक्त वाहायला लागलं. त्याने त्या ठिकाणी लचका तोडला कानात. आई मोठ्याने रडायला लागली आणि म्हणायला लागली मूर्खा, अरे हे तू काय केलं, मी शेवटी तुला भेटायला आली. मुलगा म्हटला आई खरं तर तुझे कान नाही, तुलाच समाप्त करायला पाहिजे होतं, पण कानावर भागवलं. तू जर मी बाल्यावस्थेमध्ये असताना पहिल्यांदा पेन्सिल चोरून आणल्यानंतर मला रागावली असते, पट्टी चोरून आणल्यानंतर त्याच पट्टीने मारलं असतं, दप्तर आणल्यानंतर पाठीत चांगलं घातलं असतं, तर भविष्यामध्ये मी एवढा मोठा चोर झालो नसतो. तू त्याच वेळेस जर मला रागवली असती तर मी मोठा चोर झालो नसतो, आणि चोर जर झालो नसतो तर आज मला या ठिकाणी ही शिक्षा मिळाली नसती. म्हणून आईच्या त्या ठिकाणी संस्काराचा परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी मुलाला भोगावा लागला. बाल्यावस्थेपासून संस्कार असले पाहिजे. घरामध्ये संस्कार मुलांच्या केव्हा घडतात. एखादे आजोबा जर त्या ठिकाणी पहाट झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर गंध लावत असतील, देवपूजा करत असतील, त्यांच्या गळ्यामध्ये माळ असेल, रोज माळा जपत असतील, रोज मारुती मंदिरामध्ये दर्शनाला जात असतील, तर छोटंसं लहान बालक सुद्धा बाबांच्या सोबत म्हणतंय बाबा मला पण लावून द्या. ते
बालक सुद्धा आजोबांचा बोट धरून त्या ठिकाणी मंदिरापर्यंत जात आणि तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. आणि जर घरातलेच मोठे रिमोट साठी भांडणं करत असतील, मोबाईलवर पिक्चर बघत असतील, तर बाकीचे त्यांच्याकडून काय घेतील? म्हणून जसं मोठे करतायत तसा संस्कार मुलांवर घडत. एकदा घरामधले मोठे कसे असतात आणि त्यांच्यापासून लहान पोरं कसे घडतायत लक्षपूर्वक आहेत. घरामधले मोठे खोटं बोलायचे. लहान मुलांना माहित नव्हतं की मोठे खोटं बोलतायत. घटना अशी घडली, घरामधला जो व्यक्ती आहे, ज्येष्ठ व्यक्ती, त्याने दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतलेले होते आणि पैसे घेतल्यानंतर ज्यांच्याकडून पैसे घेतले ते पैसे मागण्यासाठी पुन्हा पुन्हा फोन करताय. आता तो फोन बघितला, पैसे देण्याची मुदतही निघून गेली, आपल्याकडे पैसे नाही, म्हणून फोन कसा उचलायचा म्हणून घरातल्या लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि मोबाईल दिल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं, सांग माझे बाबा घरात नाही म्हणून. त्याने मोबाईल घेतला, कानाला लावला आणि तो म्हटला, हॅलो, माझे बाबा सांगतायत की ते घरात नाहीत. त्याला माहित नव्हतं हे मला खोटं बोलायला लावतंय. काय म्हटले? माझे बाबा घरात नाही, ते सांगतायत मला. पण जेव्हा तो मोठा होतोय तेव्हा त्याच्या लक्षात येतंय घरातले मोठेच खोटं बोलतायत. याच्यासाठी भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत् देवेतरो जना स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यत् यत् आचरति श्रेष्ठ तत् तत् इतरो जनाः. घरातले मोठे जसे आचरण करतात तशा पद्धतीने कनिष्ठ सुद्धा त्यांचं बघून आचरण करत असतात. लहान मुलं चोऱ्या करत होते शेतामध्ये, पेरूची चोरी करत असताना त्यांनी भरपूर पेरू चोरले आणि पेरू चोरत असताना शेतकऱ्याला दिसले आणि शेतीचा मालक धावत पडत आला आणि त्याने पोरांना पकडलं. जसं पोरांना पकडलं, म्हणले, काय रे, रोज रोज चोरी करतायत, बरं झालं आज तुम्ही सापडले, चला तुमचे आई वडील कुठे दाखवा. म्हणले, आमचे आई वडील आहे, परंतु शेजारच्या चिकूच्या बागेमध्ये चोरी करतायत. चला म्हटले तिकडे. आता आई वडील जर चिकू चोरतायत तर पोरं पेरू चोरण्यासाठी का जाणार नाही? यत यत आचरती श्रेष्ठ तत् तत् इतरो जना. म्हणून वेळ, योग्य वेळ कोणती असते? बाल्यावस्था ही योग्य वेळ असते. ती अवस्था निघून गेली नंतर कितीही अश्रुपात केला तरी माता पित्यांना दुःख होतंय. तसंच दुःख होतंय देवराज ब्राह्मणाला. आई वडील हात जोडून नाही, पाया पडून सांगतायत की बाबा रे, जे वाईट कार्य ते तू करू नको. एक तर तू व्यसनी आहे, दुसरं म्हणजे परस्त्रीला आणलेलं आहे. परिणाम काय होतो? याच्यामुळे आपली अधोगती होईल, व्यसनामुळेही आणि पाप कर्मामुळेही. व्यसनी जर व्यक्ती असेल तर व्यसनामुळे काय दुष्परिणाम होतात हे कुणाला सांगायची गरज नाही. त्याला कुणी चांगलं म्हणत नाही, त्याचं शरीर चांगलं राहत नाही. जो व्यसन करतोय त्याला शेजार पाजारचे चांगले म्हणत नाही. जो व्यसन करतोय त्याला नातेवाईक बरं म्हणत नाही. जो व्यसन करतोय त्याच्या पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी आदराने बघितलं जात नाही. जो व्यसन करतोय त्याच्या मुलाबाळांचे हाल झाल्याशिवाय राहत नाही. जो व्यसन करतोय त्याच्या घरामध्ये संपत्ती टिकत नाही. जो व्यसन करतोय त्याचे आई वडील दुखी झाल्याशिवाय राहत नाही. जो व्यसन करतोय, जो पाप कर्म करतोय त्याचे पितरही दुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि जो व्यसन करतोय त्याची पुढे गती सुद्धा चांगली होत नाही. आई वडील हात जोडून विनंती करताय की हे सुद्धा एक व्यसन आहे, म्हणून तू या व्यसनापासून दूर राहा. देवराजने ऐकलं नाही. आई वडील विनंती करतायत म्हणून एक दिवस स्वतःच कुऱ्हाड काढली, आई वडिलांना समाप्त केलं, पत्नीला समाप्त केलं. परस्त्री गमन करत असताना त्या स्त्रीला जेही पाहिजे आहे ते पुरवता अनेक वर्ष व्यतीत झाले. पण जेव्हा भविष्यामध्ये त्याचा व्यापार बंद पडला, तो वृद्ध झाला, त्याचे हातपाय चालणं जेव्हा बंद झालं, त्यावेळेस घटना अशी घडली की ती स्त्री सुद्धा वृद्ध झाली आणि ती स्त्री सुद्धा देवराज ब्राह्मणाला सोडून निघून. जोपर्यंत त्याच्याकडे सर्व होतं तोपर्यंत त्या ठिकाणी ती स्त्री राहिली. ही जगाची रीत आहे. जोपर्यंत सत्ता आहे, संपत्ती आहे,
तारुण्य आहे, पद आहे, पैसा आहे, तोपर्यंत सगळेजण जवळ राहतात. एकदा की सत्ता, संपत्ती, पद, पैसा समाप्त झालं की कुणीही जवळ थांबायला तयार होत नाही. जोवरी चळगना तोवरी मनती माझा, जोवरी चळगना तोवरी मनती माझा, जोवरी चळगना तोवरी मनती माझा, जोवरी चळगना तोवरी मनती माझा. तोवरी मनती माझा. जोपर्यंत चालती आहे, धन आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत जब लग पल्लों में पैसा है लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. वृद्धावस्था आली, धन संपलं, तारुण्यावस्था निघून गेली, अशा वेळेस ती स्त्री सुद्धा सोडून निघून गेली. आणि अशी स्थिती जेव्हा देवराजवर आली तेव्हा तो दुखी झाला. गावामध्ये कोणी भोजन देत नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी काही लोक जे आहे ते तीर्थयात्रा करत असताना दिसले. तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांबरोबर फिरता फिरता तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आलेले आहे. तीर्थराज प्रयाग या तीर्थावर का पोहोचलेले आहेत? तीर्थावर कोणत्याही पापी व्यक्तीला प्रवेश मिळत नाही. तीर्थावर प्रवेश कुणाला मिळतोय? पुण्यवानाला मिळतोय. मग पाप कर्म केल्यानंतर सुद्धा तीर्थराज प्रयागामध्ये का आलेले आहे? याचं कारण पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलेलं असेल, ज्याचा परिणाम याचा देह प्रयागराज पर्यंत पोहोचलेला. त्या प्रयागराज तीर्थामध्ये आले, त्या ठिकाणी एक शिवालय होतं आणि त्या शिवालयामध्ये अनेक साधू संत महात्मा बसलेले होते. त्या शिवालयामध्ये शिव महापुराण कथा चालू होती. एक महात्मे कथा सांगतायत आणि देवराजला नेमकी ताप आलेला होता. अशा स्थितीमध्ये शरीराने उठता येत नाही, बसता येत नाही, आजारी आहे. आणि अशी अवस्था असताना सुद्धा त्या ठिकाणी काय करायचं, इच्छा नाही कथा श्रवण करायची, पण बसावं लागलं. आणि इच्छा नसताना सुद्धा कानावर कथा पडलेली आहे. परिणाम काय झाला बघा. एखादा व्यक्ती जर रस्त्याने चालत असेल आणि रस्त्यामध्ये जर विस्तव पडलेला असेल, त्या व्यक्तीचं जर लक्ष नसेल
आणि लक्ष नसताना जर विस्तवावर पाय पडला तर विस्तव म्हणेल का याचं लक्ष नाही, याला चटका द्यायचा नाही, म्हणेल का विस्तव? तो त्याचं कार्य करेल, लक्ष असो किंवा नसो चटका लागल्याशिवाय राहणार नाही. तसं इच्छा असो नसो कानावर भगवंताचं नाम पडलं काय होतंय? त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामाचा परिणाम पाप दूर झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यामुळे कथा श्रवण झालं आणि मंदिरामध्ये थांबला, कथा श्रवण केली आणि कथा श्रवणानंतर श्रवणाचं फळ त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि जेव्हा शिवभक्ती कथा श्रवणाने जागृत झाली, विचार करू लागला की मी आता शिवभक्त बनेन, पण वेळ संपलेली आहे. आणि वेळ संपलेली होती. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी शिव दूत त्या ठिकाणी पाठवले. पाप कर्म जीवनभर केलं गेलेलं होतं, अंतकाळ जवळ आलेला होता, जी ठरलेली निश्चित वेळ होती देहाची ती पूर्ण झालेली होती. यमराजचे यमदूत आले आणि जेव्हा ते आत्मा घ्यायला लागले त्यावेळेस यमदूत आणि शिवदूतांमध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. भगवान मोले बाबांचे शिवगण म्हणायला लागले, हा आत्मा आमचा आहे, कारण याचा मृत्यू शिवालयामध्ये झालेला आहे. शिवपुराण श्रवण करताना मृत्यू झालेला आहे. कानावर शिवपुराणाची कथा शेवटी पडलेली आहे, म्हणून याचा उद्धार झालेला आहे. आणि यमदेवाचे दूत म्हणायला लागले, याने जीवनभर चांगलं केलेलं नाही, याने पत्नीला मारून टाकलं, याने माता पित्यांना समाप्त केलं, ब्रह्महत्येसारखं पातक याला लागलेलं आहे, याने वेगवेगळे व्यसन केलेले आहे, परनारी गमन सुद्धा केलेलं आहे, त्याच्यामुळे हा पापी आहे. परंतु जेव्हा शिवगणांनी ऐकलेलं नाही, तो आत्मा भगवान महादेवाच्या कैलासावर नेला गेला. इकडे यमदूत यमदेवाकडे गेले आणि यमदेवाकडे गेल्यानंतर भगवान यमदेवांनी यमदूतांना सांगितलेलं आहे, जो शिव भगवंताचा भक्त असेल, ज्याच्या कपाळावर त्रिपुंड्र असेल, ज्याच्या गळामध्ये रुद्राक्ष असेल, जो शिवनामाचा जप करत असेल, जो शिवकथा श्रवण करणारा असेल, त्याला कधीही यमसदनामध्ये आणायचं नाही. आणि तिकडे जेव्हा आत्मा भगवान महादेवांच्या कैलासावर गेलेला आहे, त्याचा उद्धार झाला. त्याचा उद्धार शिव कथा श्रवणाने झालेला आहे. म्हणून श्री सूतजी महाराज म्हणतायत, धन्या शिव पुराणस्य कथा परम पावनी, यस्या श्रवण मात्रेण पापीयनपि मुक्ती भाग. म्हणतात धन्य आहे शिवपुराण की जी पापीलाही पवित्र करणारी कथा आहे.